दरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंनी धाड टाकलेली आहे तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। निवडणूक अधिकारी पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची राणेंची तक्रार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरावर ही धाड टाकली तेव्हाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। तर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मालवणमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये जाऊन धाड टाकली आहे आणि त्यावेळेला त्याच्या घरामध्ये पैसे आढळलेत। त्याचा लाईव्ह व्हिडिओ निलेश राणेंनी शेअर केलेला आहे। प्रसिद्धी माध्यमांच्या समोरच त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मालवणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत होत असतानाच मित्र पक्ष निलेश राणे हे सध्या शिवसेनेमध्ये आहेत, आमदार आहेत आणि त्यांचा मित्र पक्ष भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरामध्ये त्यांनी ही धाड टाकलेली आहे। त्या ठिकाणी पैसे सापडल्याचं या ठिकाणी दिसतंय। यावेळेला जे अधिकारी होते त्यांना सुद्धा सोबत घेऊन गेलेले होते निलेश राणे आणि त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ शेअर केलाय। अडचण अशी काय नाही, माझ्यासोबत पीआय साहेब जगतापजी आहेत। तुम्ही काहीतरी 2 फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी पाठवलेले आहे। आता मला एक सांगा, ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्याने तुम्ही पाठवले? ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही। आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होतं अशातला भाग नाही, ही एकच बॅग नाहीये, शोधाशोध करावी लागेल। या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे। तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल। यांची रोज माणसं फिरता येतो। माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत तिकडे शहरामध्ये। पण तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे। ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतात। तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही एफआयआर करणार आहात काय? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा पण ड्रायव्हर नाही, कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे। हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते। मग त्यांना तुम्ही एफआयआर मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो, मला माझ्या नावाने एफआयआर द्यायची आहे। मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा, कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे हे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे। मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार। मी आता सोडणार नाही। आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहे। अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे, यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत। एक जरी सापडला मला ह्याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार, पोलिसांच्या समोर सांगतोय। साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल। ही पद्धत नाही निवडणूक लढवायची, मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत। यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले, कालपासून, 1 मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय। कालपासून यांची नाटकं चालू झाली। जे मी सांगत होतो त्याच खरं ठरलं। गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही। 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा, हा म्हणतो धंद्यातला। बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून।
त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. मेसेज नाही केला, कॉल आलेला हो साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला चार्ज. तो बघा, तो कोण आहे, तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची. जगताप साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं आज रात्री बसून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांच्या कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतात सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा.